हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात. मीही मस्त आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझे मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. त्यामध्ये मी दिवसभर फ्रेश कसे राहता येईल व काही किचन टिप्स पण शेअर केल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे सकाळचे 6 वाजले आहेत. मी गरम पाणी पिण्यासाठी ठेवले आहे. दररोज मी ठरलेल्या वेळेवर उठते, जेणेकरून दिवसाची सुरुवात नियोजित होते आणि धावपळही होत नाही. गृहिणीने सकाळची सुरुवात सकारात्मक आणि व्यवस्थित करण्यासाठी दररोज एकाच वेळी उठणे आवश्यक आहे. सकाळच्या कामाची योजना आधीच करून ठेवणे, तसेच दिवसभराच्या कामाचे नियोजन करणे, घरच्यांसाठीही वेळ काढणे आणि महत्त्वाचे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आहे. सकाळची सुरुवात शांत आणि नियोजनबद्ध झाल्यास दिवसभर प्रसन्न वाटते. इथे पाणी वगैरे माझं पिऊन झालेलं आहे. त्यानंतर इथे मी फ्रेश होण्यासाठी जाते. रात्री बाहेर गेले होते, यायला थोडा उशीर झाला होता, तर कपडे वगैरे काही चेंज केले नव्हते, तसेच झोपले होते. त्यामुळे इथे कपडे वगैरे चेंज करून फ्रेश वगैरे होऊन येऊन इथे मी केर कचरा वगैरे काढते सकाळचा. त्यानंतर इथे व्यायाम करणार आहे. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच व्यायामामुळे झोप सुधारते आणि तणाव कमी होतो. नियमित व्यायामामुळे हृदय निरोगी राहते, प्रवाहही सुरळीत होते. व्यायाम केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि थकवाही कमी होतो. आपण गृहिणी दिवसभर एवढा काम वगैरे करतो, थकून जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळच भेटत नाही. त्यामुळे सकाळी स्वतःसाठी थोडा वेळ आधी उठून ह्या सगळ्या गोष्टी करून घेणे. त्यानंतर मग रात्री थकवा वगैरे काम वगैरे दिवसभर एवढं करून थकलेलं असतं की रात्री झोप वगैरे शांत होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावरती खूप छान प्रकारे असा परिणाम होतो. त्यानंतर इथे मी नाश्ता करणार आहे. तर इथे मी कॉफी करायला ठेवली आहे. दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं, पण ते रात्री फ्रीजमध्ये ठेवायला विसरले, म्हणून इथे मी ब्लॅक कॉफी करून पिते आहे. त्यानंतर इथे बिस्किट घेतलं आहे. मी सकाळी जास्त हेवी ब्रेकफास्ट करत नाही, तर इथे बिस्किट आणि चहा वगैरे घेऊन घेते. त्यानंतर इथे किचन वगैरे स्वच्छ करणार आहे. तर इथे ब्रेकफास्ट वगैरे झाल्याच्यानंतर मी किचन साफ करणार आहे. स्वच्छ किचनसाठी रोजच्या सवयी ठेवा, जसे की वापरल्यानंतर लगेच भांडी धुणे, ओटा स्वच्छ ठेवणे आणि वापर नसताना काउंटर टॉप रिकामे ठेवा, जेणेकरून घाण साठणार नाही. काउंटर टॉप जास्त वस्तू ठेवणे टाळू शकता, जेणेकरून साफसफाई करणे सोपे होईल. त्यानंतर इथे माझं किचन वगैरे साफ करून झालेलं आहे. मी कपडे वगैरे धुण्यासाठी काढते. चिनू झोपला होता. तो उठल्याच्यानंतर मग काही कामं करून देत नाही, त्यामुळे तो उठण्याच्या आधी मी शक्यतो सगळी कामं आवरण्याचा प्रयत्न करते. माझे कपडे वगैरे धुवून झाले होते, तोपर्यंत उठला होता. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून झालेले बाजूला ठेवणे आणि सगळ्यात आधी बेडरूम साफ करायला गेले. सगळेजण घरात उठल्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण आपले बेडरूम साफ करायचं, ही खूप छान अशी सवय असते आपल्या शरीराला. त्यामुळे खूप छान असं फ्रेश वाटतं. आपल्याला एक काम झाल्याचं पण आपल्याला मनामध्ये असतं की बाबा एक माझं काम झालेलं आहे. त्यानंतर इथे बेडरूम वगैरे स्वच्छ झाल्याच्यानंतर इथे जे काही कपडे धुतले होते ते वाळवून ठेवले. वाळलेले कपडे होते ते पण मी लगेचच घडी मारून ठेवते, कारण काही राहिलं की ते दिवसभर मग तसंच राहून जातं. बाकी जे बाहेरचे ओले कपडे होते ते फॅनच्या खाली आणून वाळत घातले. पाऊस खूप पडतो, त्यामुळे कपडे वाळायला थोडासा उशीरच होतो. तर सारखं दिवसभर कपडे आलटून पलटून टाकावे लागतात. इथे जे काही रात्री भांडी होते ते घासून घेते. त्यानंतर इथे चिनूला मी शिरा वगैरे करून खाऊ घातलं होतं, त्याची भांडी आहेत तेही घासून घेते. त्यानंतर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आम्हाला आंघोळीसाठी. फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर इथे त्याचे पप्पा आले होते, तर आल्याच्यानंतर बोलले की काही जेवण वगैरे करू नको, मला बाहेर जायचं पूजेसाठी. त्यानंतर मग ते इथे पूजेसाठी जाणार होते, तर चिनूलाही सोबत घेऊन जाणार होते. तर इथे चिनूची तयारी करण्यासाठी घेतली. बाजूला इकडे मग गॅसवर त्यांच्यासाठी पाणी गरम करायसाठी ठेवलं. नंतर चिनूने थोडीशी गडबड केली होती. कपाटामध्ये कपडे काढताना त्याने त्याचं बोट त्याच्यामध्ये अडकून घेतलं होतं. खूप जास्त त्याला म्हणजे बोटाला लागलं होतं. तर त्याचे पप्पा तेच गडबड करत होते की तुझं लक्ष कुठं असतं, असं तसं. तर थोडंसं झाल्याच्यानंतर त्याने जे काही सामान आणलं होतं
ते बाजूला ठेवून दूध वगैरे गरम करायसाठी ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनाही बाजूला पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर इथे माझं सगळं आवरून झाल्याच्यानंतर ते मी दिवाबत्ती करायला घेते. चिनूही खूप आवडीने ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्यालाही खूप असं आवड आहे की आमचं बघून बघून तोही ह्या सगळ्या गोष्टी करतो. बघू शकता तुम्ही, तो प्रत्येक देवाच्या फोटोला हात लावून पाया वगैरे पडतो, जय बाप्पा असं करत राहतो. त्याला या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. म्हणजे आपली मुलं कशी आपल्याला बघूनच सगळ्या गोष्टी शिकत असतात. जे आपण करू त्याच गोष्टीमध्ये ते जास्त इंटरेस्ट दाखवतात. त्यामुळे आपण जे काही आपण करतो त्यासाठी आपल्या मुलांना पण त्यामध्ये घ्यावं. म्हणजे देवपूजा करणे किंवा असे छोटी-मोठी कामं असतात. त्यामध्ये आपल्या मुलांचा हातभार लावणं खूप जरुरी असतं. कारण कसं त्यांना ती एक सवय लागून जाते शरीराला. त्यानंतर इथे त्यांचे कपडे वगैरे होते, इस्त्री करून वगैरे घेतले. चिनूलाही तयार करून घेतलं. त्यानंतर मग ते दोघंजण बाहेर जाण्यासाठी तयार झाले. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ टाकल्यावरती नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.